मैत्रिणींनो नमस्कार. श्री महिला गृहोद्योग लिज्जत पापड प्रायोजित कुसुमगंध ऐकणाऱ्या माझ्या सगळ्या मैत्रिणींना आषाढी एकादशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आज एकादशीच्या निमित्तानं एक खूप छान लेख मी आपल्याला वाचून दाखवणार आहे. हा लेख लिहिलेला आहे डॉक्टर सुभाष पत्की यांनी. डॉक्टर सुभाष पत्की हे ईश्वरपूरचेच रहिवासी आहेत. त्यांच्याविषयी सांगायचं तर MD ॲनाटॉमी, MA संस्कृत असून आयुर्वेद वैद्यक महाविद्यालयात शारीररचना या विषयात प्राध्यापक पदावर ते कार्यरत आहेत. ते शारीररचना विषयाचे विभाग प्रमुख असून आजपर्यंत एकूण 17 वर्षांचा अध्यापनाचा अनुभव आहे. महाविद्यालयातील विद्यार्थीप्रिय शिक्षक आहेत. त्यांचे आजवरचे अनेक सामाजिक विषयांवरचे लेख विविध लोकप्रिय दैनिकांच्या पुरवणीमध्ये प्रसिद्ध झालेले आहेत. तर डॉक्टरांचा हा लेख मी आपल्यासमोर सादर करते. पंढरीची वारी, भक्ती पलीकडचे जीवनदर्शन. सुखाच्या शोधात धावणारा आजचा माणूस नेमका कुठे चाललाय हा प्रश्न अनेकदा पडतो. पैसा, पद, प्रतिष्ठा, प्रसिद्धी आणि भौतिक साधन सुविधा या सगळ्याची कमतरता नसताना सुद्धा मनशांती, समाधान आणि आनंद मात्र दुर्मिळ होत चालल्याचं चित्र दिसतं. अशावेळी लाखो वारकऱ्यांची पंढरीकडे निघालेली पावले आपल्याला थांबून विचार करायला भाग पाडतात. नेमकं या वारीत असं काय आहे की ज्यासाठी माणूस तहान, भूक, ऊन, पाऊस यांची पर्वा न करता आनंदाने चालत राहतो? आज विज्ञान, तंत्रज्ञान आणि भौतिक प्रगतीच्या युगात मानवानं अनेक क्षेत्रात अभूतपूर्व यश संपादन केलेलं आहे. सुखसोयी वाढल्या, जीवन अधिक वेगवान झालं, जग जवळ आलं. परंतु या सर्व प्रगतीसोबत मनःशांती, समाधान, आत्मीयता आणि मानसिक स्वास्थ्य यांचा प्रश्न अधिक गंभीर होताना दिसतो. सकाळी उजाडल्यापासून रात्री मावळेपर्यंत काम, स्पर्धा, अपेक्षा आणि जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली माणूस दबताना दिसतो. पैसा, पद, प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी यांच्या मागे धावताना जगण्याचा खरा आनंद, संवादाची ऊब आणि नात्यातील जिव्हाळा हरवत चालल्याची खंत अनेकदा जाणवते. अशावेळी महाराष्ट्राची संत परंपरा आणि पंढरीची वारी माणसाला जगण्याचा एक वेगळा, अधिक अर्थपूर्ण आणि समाधानकारक मार्ग दाखवतो. संतांचं कार्य आणि संत साहित्य हे मानवी जीवन समृद्ध करणारे अमूल्य वैचारिक भांडारच आहे. संतांनी समाजाला केवळ भक्तीचा मार्ग दाखवला नाही, तर समता, बंधुता, मानवता, सदाचार, कर्तव्यनिष्ठा आणि आत्मपरीक्षण यांची शिकवणच दिलेली आहे. अभंग, कीर्तन, प्रवचन आणि नामस्मरण यांच्या माध्यमातून त्यांनी सामान्य माणसाच्या जीवनात आशा, सकारात्मकता आणि नैतिक मूल्ये रुजवलेली आहेत. आज मानसिक ताणतणाव, नैराश्य, अस्वस्थता आणि एकाकीपणाच्या समस्या वाढत असताना संत विचारांचं महत्त्व ठळकपणे अधोरेखित होतं. आषाढी वारी. आषाढी वारी हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि आध्यात्मिक जीवनाचा अविभाज्य घटक आहे. हातात टाळ, गळ्यात तुळशी माळ, मुखी विठ्ठल नाम आणि अंतःकरणात अखंड भक्तिभाव घेऊन लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करतात. त्यांचा ध्यास एकच असतो, विठ्ठलाचं दर्शन. प्रत्यक्ष दर्शन लाभो अथवा मंदिराच्या कळसाचे दर्शन घडो, त्या एका क्षणासाठी ते शेकडो किलोमीटरचा प्रवास अगदी आनंदाने करतात. उन्हाची तीव्रता, पावसाचा मारा, थंडी, वारा, तहान किंवा भूक यांची पर्वा न करता श्रद्धेच्या बळावर चालणारी ही पावलं केवळ यात्रेची नसतात. ती श्रद्धा, संयम आणि आत्मशोधाच्या दिशेने चाललेली पावले असतात. वारीची अनेक वैशिष्ट्ये सांगता येतील. समतेची भावना असलेल्या वारीत श्रीमंत, गरीब, ग्रामीण, शहरी असे कुठलेही भेद उरत नाहीत. सगळेजण एकमेकांना माऊली म्हणून संबोधतात. समाजात ज्या भिंती अनेकदा उभ्या राहतात त्या वारीत आपोआप गळून पडतात.
पद, पैसा, प्रतिष्ठा आणि अहंकार यांचं ओझं बाजूला ठेवून सगळेजण एकाच भक्तिभावाने सहभागी होतात. माणसाला माणूस म्हणून स्वीकारण्याची आणि परस्परांबद्दल आदर बाळगण्याची शिकवण वारी देते. म्हणूनच वारी ही केवळ धार्मिक यात्रा नसून सामाजिक समतेचा आणि बंधुभावाचा जिवंत उत्सव आहे. वारी ही लोकशिक्षणाची एक अनोखी शाळा आहे. स्वयंशिस्त, संयम, सहकार्य, तडजोड, वेळेचे नियोजन, सामूहिक जीवन आणि परस्पर आदर या गुणांचं शिक्षण इथे नकळत मिळतं. वारीतील स्वयंशिस्त समाजजीवनात रुजली तर अनेक समस्या आपोआप दूर होतील. लाखो लोक एकत्र असतानाही अनुशासनाचं विलक्षण दर्शन या वारीत घडतं. कुठलीही सक्ती नसताना निर्माण होणारी ही शिस्त संस्कारांची ताकद अधोरेखित करते. आज समाजात नियमांचे पालन करण्यासाठी कायदे आणि दंडाची गरज भासते, पण वारीत मात्र अंतःप्रेरणेने निर्माण होणारी शिस्त पाहून आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. वारीतील सेवा हा तिचा आणखी एक प्रेरणादायी पैलू आहे. अन्नदान, जलदान, वैद्यकीय मदत, निवास व्यवस्था आणि वारकऱ्यांच्या सेवेसाठी झटणारे असंख्य हात पाहिले की मानवतेचं खरं रूप अनुभवायला मिळतं. दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होणं, गरजूंना मदतीचा हात देणं आणि सेवेतून समाधान शोधणं ही वारी परंपरेची मोठी देणगी आहे. दुसऱ्याच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधान हेच खरे ईश्वर दर्शन आहे, हा संदेश वारी कृतीतून देते. या वारीचे आणखी एक आगळे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे संवाद. आज मोबाईलच्या पडद्यावर हजारो संपर्क असले तरी मन मोकळं करण्यासाठी माणसं कमी पडतात ही वस्तुस्थिती आहे. वारीत मात्र माणसाला माणसाशी जोडलं जातं, पण वारी मात्र माणसाला माणसाशी जोडते. सोशल मीडियाच्या युगात माणूस आभासी जगात अधिक रमू लागल्याने वाढदिवस, शुभेच्छा, संवेदना आणि भावना यांचं सुद्धा औपचारिकीकरण होत चाललेलं आहे. शुभेच्छा आणि संवेदना व्यक्त करणं हे केवळ सोपस्कार म्हणून उरलेले आहेत. अशा काळात वारीच्या माध्यमातून चालता चालता होणाऱ्या गप्पा, अभंगांचे एकमेकात मिसळलेले सूर, अनेक पिढ्या एकत्र आल्याने अनुभवांची आणि विचारांची होत असलेली देवाणघेवाण आणि सामूहिक सहभाग यामुळे हरवत चाललेल्या संवादाला ऊर्जितावस्था प्राप्त होते आणि मानवी नाती अधिक दृढ होण्यास मदत होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अहंकाराचं विसर्जन होतं. ज्याला कवटाळून माणूस जीवनाचा गाडा रेटत असतो त्या अहंकाराचं वारीमध्ये विसर्जन होतं. आरोग्याच्या दृष्टीनं तर वारीचं महत्त्व अनन्यसाधारण असंच आहे. अनेक दिवस नियमितपणे चालणे हा उत्कृष्ट व्यायाम ठरतो. शारीरिक तंदुरुस्ती वाढते, सहनशक्ती विकसित होते आणि शरीर अधिक सक्षम बनते. त्याचबरोबर नामस्मरण, भजन, कीर्तन आणि सकारात्मक वातावरण यामुळे मानसिक ताण कमी होण्यास मदत होते. मन एकाग्र होतं, आत्मविश्वास वाढतो आणि सकारात्मक विचारांना चालना मिळते. आधुनिक मानसशास्त्र सुद्धा सामूहिक सहभाग, प्रार्थना, ध्यान आणि सकारात्मक संवाद यांचा मानसिक स्वास्थ्यावर होणारा सकारात्मक परिणाम मान्य करते. या अर्थाने वारी ही शरीर आणि मन दोन्हीच्या आरोग्याची साधना आहे. आजच्या काळात अनेकांकडे पैसा, सुविधा, साधने आणि ऐश्वर्य आहे, परंतु मनःशांती आणि समाधान मात्र दुर्मिळ होत चाललेलं आहे. कुटुंबाला सुखी ठेवण्याच्या प्रयत्नात आपण स्वतः आनंदी राहणं विसरत चाललो आहोत. पैसा आणि समाधान यामधला फरक समजणं कठीण झालेलं आहे. आयुष्याचा प्रवास आणि वाटचाल सुरू असताना नेमकं थांबायचं कुठं, मिळवायचं काय, सुख नेमकं आहे कशात, हेच अनेकांना उमगत नाही. वारी मात्र माणसाला स्वतःकडे पाहण्याची संधी देते. स्वतःशी संवाद साधण्याची
आपल्या जीवनमूल्यांचा विचार करण्याची आणि समाधानाचा खरा अर्थ समजून घेण्याची प्रेरणा देते. वारीचा आणखी एक महत्त्वाचा संदेश म्हणजे साधेपणा आणि कृतज्ञता. कमीत कमी साधन सामग्रीत निसर्गाच्या सान्निध्यात आणि समूहासोबत आनंदाने जगण्याचा अनुभव वारी देते. जे नाही त्याबद्दल खंत करण्यापेक्षा जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहण्याची भावना जागृत करते. आजकाल सर्वाधिक दुःख वाट्याला येण्याचं प्रमुख कारण म्हणजे अपेक्षाभंग. ऐहिक सुखोपभोगाच्या रेलचेलीत हा संदेश विशेष मोलाचा आहे, लक्षात घ्या. वारीतील अभंग, भजन, कीर्तन, नामस्मरण हे केवळ धार्मिक विधी नाही आहेत. ते मनाला घडवणारे, विचारांना दिशा देणारे आणि जीवनमूल्य दृढ करणारे संस्कार आहेत. सद्विचार, सदाचार, संयम, कर्तव्यनिष्ठा आणि परस्पर प्रेम या मूल्यांची जपणूक संत साहित्यामधून होते. म्हणूनच संत वाङ्मय आजही तितकंच जिवंत, प्रेरणादायी आणि उपयुक्त वाटतं. शिक्षणाने माणूस सुशिक्षित बनतो, पण शिक्षणाच्या जोडीला मानवी नीतिमूल्यांची जपणूक करणारे संस्कार असतील तर निश्चितच भावी पिढी सुसंस्कृत, सुज्ञ, सुविचारी आणि चारित्र्य संपन्न होईल. पंढरीची वारी ही केवळ पंढरपूर गाठण्याची यात्रा नाही, ती स्वतःकडे जाण्याची यात्रा आहे. ती माणसाला माणुसकी शिकवते, समतेची जाणीव करून देते, सेवाभाव जागृत करते, संवादाचे महत्त्व पटवून देते आणि समाधानाचा खरा मार्ग दाखवते. विठ्ठलाचं दर्शन काही क्षणांचं असतं, परंतु वारीतून मिळणारे संस्कार, अनुभव, जीवनदर्शन आयुष्यभर साथ देत राहते. आजच्या अस्वस्थ, तणावग्रस्त आणि स्पर्धात्मक युगात वारीचा संदेश अधिक व्यापकपणे समजून घेण्याची गरज आहे. कारण वारी आपल्याला केवळ भक्ती शिकवत नाही, तर जगण्याची कला शिकवते. म्हणूनच पंढरीची वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक चेतनेची, मानवी मूल्यांची आणि जीवन समृद्धीची अखंड वाहती गंगा आहे. आज माणूस सुखाच्या शोधात दूर दूर भटकताना दिसतो, परंतु समाधानाचा मार्ग कदाचित बाहेर नसून स्वतःच्याच अंतःकरणात आहे याची जाणीव वारी करून देते. पंढरपूरचा विठ्ठल प्रत्येकाला दिसेलच असं नाही, पण वारीतून मिळणारी माणुसकी, समता, सेवा, शिस्त आणि समाधान यांचं दर्शन ज्याला घडतं त्याच्यासाठी प्रत्येक पाऊल हेच तीर्थयात्रा बनतं. म्हणूनच पंढरीची वारी ही केवळ देवदर्शनाची नव्हे, तर स्वतःला शोधण्याची आणि माणूस म्हणून अधिक समृद्ध होण्याची जीवनयात्रा आहे. भक्ती पलीकडचे जीवनदर्शन डॉक्टर सुभाष गजानन पत्की, ईश्वरपूर यांनी लिहिलेला हा लेख आत्ताच आपण ऐकलात. हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉल किंवा व्हॉट्सअप करून नक्की सांगा. 7559 208 908 या नंबरवर. मला धनश्रीला आता निरोप द्या. रामकृष्ण हरी.